त्याचं पूजन अर्चन आराधना ह्या कुटुंबाने केली आहे आणि त्याच्या कृपेने त्यांना मुलगा झालाय म्हणून मुलाचं नाव गदाधर असं ठेवलेलं आहे. आणि हा मुलगा दिसामासा मोठा होतोय. बाललीला बघण्यामध्ये दिवस चांगले चालले. शिशु क्रीडा बघून होय मनी संतोष. शिशु क्रीडा बघून होय मनी संतोष. जणू भासते बाळ अंगाभोवती खास. जणू भासते बाळ अंगाभोवती खास. शिशु क्रीडा बघून होय मनी संतोष. शिशु क्रीडा बघून होय मनी संतोष. शिशु क्रीडा बघून होय मनी संतोष. लहान मुलांच्या बाललीला बघणं ह्याच्यासारखं सौख्य नाही. पण आज करिअरच्या नादामध्ये मुली पाळणा घरात टाकून मुलांना जात आहे. अहो हल्ली एकच असतं आणि त्या बाललीला कधी बघणार. पण हे दाम्पत्य मात्र बाललीला बघतायत. होता होता एक 5-7 वर्षाचा असा हा झालाय आणि शाळेमध्ये घातलंय. अहो कुशाग्र बुद्धी. पहिल्याच क्षणी गुरुजींनी शिकवावं आणि ते तोंडपाठ व्हावं. बरं दुसरा मुलगा चुकला तर सुधारणा करावी पण अभिमानाने नाही. बरं आणि गुरुजींना असं वाटायचं की आता ह्याला पुढे शिकवायचं तरी काय, सगळंच ह्याला येत आहे, सगळंच तो ग्रहण करतोय. पण ह्या मुलाला हे व्यावहारिक विद्या काही आवडे नाहीशी झाली. कारण ह्या विद्येने हा प्राप्त होत नाही हे कळल्यावर एक दिवस असं झालं की शेतातनं चाललेला होता आणि बगड्यांची माळ बघितली आहे आणि ती बगड्यांची माळ बघून भाव समाधी लागली आणि कितीतरी वेळ त्या भाव समाधीत होता. एक दिवस शाळेमध्ये नाटक बसवलंय महाशिवरात्रीच्या निमित्ताने. आणि आता पूर्वीच्या काळी असं होतं म्हणजे पुलंच्या ज्या तितळे मास्तरांच्या ह्याच्यामध्ये ऐकलंय की सगळं नाटक सगळ्यांचं पाठ असायचं. मग त्याच्यामध्ये तो भूमिका असो नसो तसं हे नाटक सगळ्यांचं पाठ होतं. आणि जो शंकराची भूमिका करणार होता तो मुलगा अचानक आजारी पडलाय, ताप आलाय. आणि मग सगळ्यांनी सांगितलं की हा गदाधर शंकराची भूमिका करेल. आता शंकराची त्याला ड्रेपरी केली आहे, त्याचा पोशाख चढवलाय आणि त्या रंगमंचावर तो आलाय. पण शंकराच्या वेशात गेल्यामुळे तो भान विसरलाय आणि पुढचं नाटकच झालं नाही. इतकी भावसमाधी क्षणोक्षणी ह्याला लागत होती कारण कृपा प्रसादाने झालेला मुलगा होता. 10 वर्षाचं वय झालंय आणि कलकत्त्याला आले आणि काली मातेच्या देवळामध्ये जायला सुरुवात केली. सद्गुरु करावा हे जरी कळत नसलं तरी भगवंताची प्राप्ती करून घ्यावी हे त्या बालमनाला कळत होतं. आणि त्यामुळे या काली मातेशी आत्मनिवेदन भक्ती करायला सुरुवात केली. जय देवी कालिके माते, जय देवी कालिके माते, मजला देई वरदानची देते माते. जय देवी कालिके माते, जय देवी कालिके. भवसागर हा कठीण करण्या
सागर तरुण जाण्यासाठी अत्यंत कठीण आहे. आणि मला असं वाटतंय की ह्या जडजीवांचा उद्धार माझ्या हातनं व्हावा. आणि भगवतीच्या भेटीची तळमळ लागली, पण भगवतीचं दर्शन होत नाहीये. आणि एक दिवस असं झालं की भगवतीची उपासना करता करता भावसमाधी लागायची. आणि जसं आपल्या अंगावर रोमांच उठतात ना, तसे ह्या गदाधराच्या अंगातून रोमरोमातून रक्ताचे थेंब यायला लागले बरं. आणि एक दिवस भगवती दर्शन देत नाहीये म्हणून भगवतीच्या तिथेच एक तलवार होती आणि ती तलवार घेऊन आपली मान कापण्यासाठी म्हणून सुरुवात केली आणि भगवती तिथे प्रकट झाली आहे. कालिका माता की जय. आणि भगवतीने कृपाहस्त हा मस्तकावर ठेवलाय. आणि असा हा गदाधर लोकांना वाटायचा हा वेडा आहे, पण जे लोकांना वेडे वाटतात ना तेच खरे शहाणे असतात. आणि घरातल्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की म्हणजे पालकांची काय समजूत असते की ह्याचे 2चे 4 केले की हा चांगला होईल. कसा चांगला होईल हे त्यांना गणित माहिती, पण आपली वधू कोण आहे हा त्याला ज्ञात होतो बरं. आणि त्यांनी सांगितलंय की रामचंद्र मुखर्जी यांची मुलगी शारदा हिच्याशी माझा विवाह करावा. तेव्हा हे गदाधर होते 24 वर्षाचे आणि ही शारदा होती 7 वर्षाची. एवढं अंतर आहे. आणि ह्या दरम्यान म्हणजे 1855 ते 1866 हा त्यांचा साधारण साधना काळ होता. आणि त्यावेळीस त्यांचे सद्गुरू, कारण भगवती कृपा झाली तरी सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही. आणि त्यावेळी त्यांना तोतागिरी नावाचे तोतापुरी हे त्यांचे सद्गुरू त्यांना भेटले आणि त्यांच्याकडनं त्यांनी अनुग्रह घेतलाय. पण समाधी लागे ना, तेव्हा त्यांनी काय केलं तर भूमध्यामध्ये काच मारली बर का, आणि तेव्हा त्यांची समाधी झाली लागली. आणि तेव्हा त्या गुरूंनी त्यांना सांगितलंय तोतापुरींनी की हे सगळं ज्ञान प्राप्त करण्यासाठी मला 40 दिवस लागले. म्हणजे 40 दिवस त्यांनी समाधी लावली, तेव्हा त्यांना हे आत्मज्ञान प्राप्त झालंय. पण गदाधरा तू हे 3 दिवसात प्राप्त करून घेतलंयस. आणि जेव्हा अनुग्रह केलाय तेव्हा गदाधराचं नाव रामकृष्ण हे ठेवलंय. आणि तेव्हापासून लोकोद्धाराचं कार्य या गदाधरांनी घेतलंय, रामकृष्ण परमहंसांनी घेतलंय. अनेक जणांना बोध करावा की हा जडजीव कसा उद्धरून न्यायचा, म्हणून ते सांगतात